पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या मुंबईचा पेशवा मंडळाच्या गणरायाचं आगमन झालेलं आहे। भर पावसामध्ये बाप्पाचं वाजत गाजत सभामंडपात स्वागत सुद्धा करण्यात आलंय। 16 वर्षांपासून पर्यावरणपूरक मूर्तीची परंपरा इकडे जोपासली जाते। निर्माल्य आणि कागदापासून बनवलेली चलचित्रित अशी मूर्ती आहे। परळीतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी। पाहूया। मुंबईतील मंडळाच्या गणपतीचं आज आगमन होतंय आणि आपल्यासोबत काही नागरिक आणि मंडळाची लोक आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। काय नाव आहे तुमचं आणि काय सांगा बाप्पाचं आगमन झालेलं आहे? माझं नाव काळूराम बाबू रोकडे। आम्ही गेले 42 वर्ष आमचं ह्या मूर्तीचं नियोजन करतो आम्ही आणि ताडोमध्ये खूप प्रसिद्ध मूर्ती आमची ताडोची इच्छापूर्ती म्हणून। आणि आता खरंच हे मुलं एवढे उत्साहिक आहे की मूर्तीसाठी की लोक बघत असतात, लोक आणि पब्लिक एवढे असतात की आमच्या मूर्तीला बघायला की त्यांच्या लोकांचे आम्ही लोक त्या उत्साहाचा खूप जल्लोषाने आम्ही लोक वाट पाहत असतो पूर्ण वर्षभर। आणि पूर्ण वर्ष पोरं आमची मेहनत घेत असतात पूर्ण वर्षभर आणि सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आमचं मंडळ राबवत असतो। मूर्तीचं महत्त्व म्हणजे काय माहिती आहे का, की ही जी मूर्ती आहे आमच्या कंपाऊंडमध्ये इच्छापूर्ती जी कित्येक जणांना नवसाला पावलेली आहे, आज या तिची इच्छा ज्याच्या इच्छा असतील इच्छापूर्ती आज आम्ही ही मूर्ती 2 फुटापासून 3 फूट आज आम्ही झोपड्यात राहत होतो, झोपड्यातून आज बिल्डिंगीत गेलो। बिल्डिंगीत जसं आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला या गणेश मूर्तीमुळे या गणपती बाप्पामुळे सगळं मिळालं। पाऊस आहे तरी पण आज आमच्या मुलांची उत्साह बघा तुम्ही, आज एवढा उत्साह आहे की पावसामध्ये पण आज एवढ्या जोशाने मूर्तीचं बाप्पाचं आगमन, आपल्या बाप्पाचं आगमन जे वर्षभर वाट मुंबईत पाऊस जरी असला तरी मात्र मंडळांचा उत्साह आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी सकाळपासून मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस आहे, तरी देखील आज मंडळांचं जे आगमन आहे ते मोठ्या उत्साहात या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन संतोष सह विपुल पाटील, पुढारी न्यूज, मुंबई।